ए तू या घरची सून आहेस. सगळे कामं घरचे करायला लागतील आणि खबरदार माझी आईला काही कामं सांगशील तर तुला सगळे कामे करायची आहेत. याच्यानंतर आईला तोंडाला तोंड दिलीस तर तुझी चमडी काढून घेईन, लक्षात ठेव. वा पोरा वा, शाब्बास पोरा शाब्बास. जा लवकर भांडे घास आणि लवकर जेवण बनव, भूक लागली आहे मला. तू नेहमी असाच वागलास ना आणि बायकोला असंच म्हणत राहिलास ना, तुला बक्षीस देईन बक्षीस. घे हे बक्षीस. अभी मजा आएगा ना भिड़ो. असंच नेहमी तिला वरडत राह पोरा आणि असंच माझ्याकडून रोज बक्षीस घेत जा. झाले भांडे घासून? हे घे तुझे 500 रुपये. मला 1000 द्या ना. जास्त मस्ती नाही करायची, नाही तर हे 500 नाही मिळणार. आली मोठी. सासूबाई हे थोडं लसूण सोलून द्या ना, स्वयंपाकात मदत होईल. मला थोडं बाहेर जायचं. बाबा लसूण छिल्ल्यानं माझे नक दुखते. आता माझी काही तेचवही नाही राहिली. सासूबाई मी थोडी बाहेर चालली, काम आलं तर. ते मुलं शाळेतून आले ना तर त्यांना जेवण वगैरे देऊन द्या आणि त्यांची कपडे वगैरे चेंज करून द्या. करावची कर, नाही तर तिकडे हवा भर. मला नको सांगत जाऊ. पोरायच्या मागे मागे माझी काही धावायची आता काही पाय नाही राहिले. त्या पोरायला सांभाळ, नाही तर काही कर. सासूबाई मी आले. अगं बाई आली लहान सुनबाई. बस 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 बस. थकलीस? पाणी वगैरे आणू? बसते ना बसते. सासूबाई मी तुमच्यासाठी बिस्किट पुडा आणली, घ्या. पुडा? हो बाई, तुला मोठी काळजी असते माझी. ग बाई माझ्या लहान सुनबाईला लईच आवडते बाबा शिरा. छान मस्त शिरा बनवून देते तिच्यासाठी. मोठ्या सुनांना काम सांगलं तर हे दुखते ते दुखते आणि लहान सुनबाई आली तर समोर 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 समोर. आता नाही नको हात पाय. वा रे वा. जावा तिच्याचकडे राहायला. लहान सुनबाईच करेल सेवा, माझ्याकडे राहायचं नाही. एक बिस्किटचा पुडा नाही आणला तर बापरे महाराणी बनून गेली. मी देतो उद्या बिस्किटचाच पुडा. काय हे पायाला कचरत चिकटून राहिला. ए सुनबाई कशी झाडू लावून राहिलीस? असं चालणार नाही, चांगल्याने झाडू लावा. ठीक आहे सासूबाई, मी डबल झाडू लावतो. ए सुनबाई आता काय बनवून राहिलीस? भाजी करते सासूबाई. माझ्या घरात डबल डबल भाज्या बनवणं चालणार नाही. चटणी बनवलीस, चटणीच खा लागेल. नाही बनवत. ए सुनबाई आता का टीव्ही बघत बसलीस? दे रिमोट. तुझीच मर्जी चालणार नाही, माझं घर आहे, माझी मर्जी चालणार इथं. मला सांगा सासूबाई, हे नको करू, ते नको करू, हे भाजी नको बनवू, टीव्ही नको बघू, हे माझं घर आहे, हे तुझं नाही आहे, हे असं काऊन बोलत असता तुम्ही? हे तुमचंच घर आहे तर हे तुम्ही आपल्या माहेरून आणल्या का? हे घर तुमचं घर आहे, तसं माझं पण घर आहे. मी पण या घराची सून आहे. मला फक्त या घरची मोलकरीनच समजता की सून समजता? सासूबाई तुम्ही नेहमी माझं घर माझं घर माझं घर करत असता, तर मग माझं घर कुठे आहे? हाय तू कशी आहे? गुड मॉर्निंग. नाश्ता बनवली तू माझ्यासाठी? ए बाई मी तुझी आतू फातू नाहीये, मी तुझी सासू आहे, सासू. अरे मी तुमची भासी आहे. अरे मी कशाला नाश्ता बनवू तुझ्यासाठी? जा तू बनव. तू सून आहे सून. अगं आत्या तू माझ्या लहानपणापासून इतका लाड केली तर मी इथपर्यंत आली. आता इथं माझा काय चूक आहे? अगं मला पण तू काही आवडली नव्हती. तो माझा पोरगा झाला होता फिदा तुझ्यावर. मी काही ऐकणार नाही आतू, तू मला पटकन नाश्ता बनवून दे, मी येते लगेच. हॅलो मी काय म्हणते संतोष, येताना नाही का? अरे ते पार्सल घेऊन ये ना. काय अगं ए कार्टे, नवऱ्याला तसं नावाने बोलवा नाही लागत. काय रे भावा तुझी पोरगी कशी निघाली? लग्नाच्या आधी तर म्हणत होता माझी पोरगी मोठी चांगली आहे म्हणून. आता हे सगळे माझ्या जीवाचे झाले वांदे. आतू चुप. कुठल्या कुठं केली रे देवा भासी, माझ्या जीवाची झाली इथं पूर्ण भासी.